Hi, good afternoon to all. In previous lecture, we discussed about the general character, that is vegetative characters as well as the reproductive characters of the bryophyte. Now, in this lecture, we see the classification of the bryophyte. We know that every plant, every organisms on the earth is classified as per their characteristics from the kingdom level to the species level. We know that. Okay. Now, like this, our bryophyte is also divided into from kingdom to the species level. Okay. Now we can see how many classes, how many orders, how many species, how many genus are present in the bryophyte. Okay. Now you start stepwise. Okay. First, classification of the bryophyte by G.M. स्मिथ. ही एम सी क्यू तुम्हाला विद्यापीठाला 100% विचारली जाऊ शकते. क्लासिफिकेशन ऑफ ब्रायोफाइट इज डन बाय डॅश डॅश सायंटिस्ट. काय सायंटिस्टचं नाव असेल? G.M. स्मिथ. ॲज पर G.M. स्मिथ, G.M. स्मिथनं काय इन 1955 द डिव्हिजन ऑफ ब्रायोफायटा, जी ब्रायोफायटा ही डिव्हिजन आहे किंगडम, प्लांटी डिव्हिजन, फेनोरफाईन क्रिप्टोगॅम्स जसे आहे तसं डिव्हिजन द ब्रायोफायटा इज डिवायडेड इंटू 3 क्लासेस. त्याने 3 क्लासेसमध्ये सुरुवातीला डिवाइड केली होती. त्यातली पहिली होती क्लास हिपॅटेसी, सेकंड इज द अँथोसेराटोसी, थर्ड इज द मसाय. ओके. ह्याला लिव्हरवर्ड्स म्हणतात, ह्याला हॉर्नवर्ड्स म्हणतात कारण शिंगासारखं असतं. लिव्हरवर्ड्स म्हणजे हृदयासारखा आकार असतो आणि ह्याला मसाय म्हणतात. मसाय म्हणजे मॉस पण म्हणतात ह्याला. ओके. असे त्याने ब्रायोफायटचे 3 डिव्हिजन. पहिली होती हिपॅटेसी, अँथोसेराटी आणि मसाय. ही आम्ही असताना ह्या होत्या, पण त्यानंतर परत ICBN आलं. ओके. द नेम टर्म वेअर लॅटर ऑन मॉडिफाईड बाय प्रॉस्कर इन 1957 फॉलोइंग द इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर म्हणजे काय? हे एक नियमावली आहे की जेवढे जगामध्ये नवीन बॉटनीतल्या स्पेसीस, प्लांटच्या स्पेसीस असतील त्याला नावं कशी द्यायची हे त्या ICBNमध्ये आहे. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे काय? नेमिंग. बॉटॅनिकल नेमिंग कशा प्रकारे नावं द्यायची हे त्याच्यामध्ये. म्हणजे जर ऑर्डर असेल तर AELनं शेवट करायचा, जर डिव्हिजन असेल तर IDAनं शेवट करायचा. ओके. फॅमिली असेल ACEनं शेवट करायचा. अशा प्रकारे जीनस स्पेसीज असेल तर इटॅलिकमध्ये लिहायचं. ओके. अशा प्रकारे त्यांच्या अनेक नियमावली ICBNच्या, त्या नियमावली वापरून इथं G.M. स्मिथनं त्याचं क्लासिफिकेशन केलं. ॲज पर G.M. स्मिथ दे डिवायडेड इंटू 3 क्लासेस: हिपॅटेसी, अँथोसेराटसी आणि मसाय. द नेम ICBNचं झालं प्लांट अँड सजेस्ट द टर्म हिपॅटिकॉप्सिडा फॉर हिपॅटेसी. आणि त्यानं काय सांगितलं? टर्म हिपॅटिकॉप्सिडा जे आहे युज्ड फॉर हिपॅटेसी, अँथोसेराटॉप्सिडा फॉर अँथोसेरॉट आणि ब्रायोप्सिडा फॉर मसाय. हे त्याचे 3 टाईप्स, त्याची नावं सांगितली अकॉर्डिंग टू ICBN नेम्स. फर्स्ट इज हिपॅटिकॉप्सिडा, अँथोसेराटॉप्सिडा अँड ब्रायोप्सिडा. ओके. आता आपण त्याची आउटलाईन बघूया कशी आहे ॲक्च्युअली आउटलाईन त्याची क्लासिफिकेशनची. दिस इज द डिव्हिजन ब्रायोफायटा. 1 मिनिट. This is the division Bryophyta. This division Bryophyta is subdivided into 3 class. Class Hepaticopsida, class Anthoceratopsida and class Bryopsida. ओके. क्लास झाले काय येतं परत? ऑर्डर नंतर काय येतं परत? जीनस आणि फॅमिली असते. तसं आता आपण ह्याच्या बघणार आहोत. ह्या क्लास हिपॅटिकॉप्सिडाच्या अंडर किती ऑर्डर येतात? 1, 2, ओके. 1 मिनिट. किती ऑर्डर आहेत? 1, 2, 3, 4 अशा 4 ऑर्डर आहेत. त्यातली पहिली ऑर्डर आहे ती आहे स्पॅग्नोकार्पेल्स. जी पहिली याची ऑर्डर आहे हिपॅटिकॉप्सिडाच्या 4 ऑर्डर आहेत. त्यातली पहिली ऑर्डर आहे स्पिरोकार्पेल्स. स्पिरोकार्पेल्स ही काय त्याची पहिली ऑर्डर आहे. त्याच्या 2 फॅमिली आहेत. ओके. त्यानंतर दुसरी ऑर्डर कोणती आहे याची हिपॅटिकॉप्सिडाची? मार्केन्शियल्स. मार्केन्शियलच्या अंडर किती फॅमिली आहेत? 5 फॅमिली आहेत. त्यानंतर तिसरी ऑर्डर आहे याची जंगर मिनियल्समध्ये बघा टोटल किती फॅमिली आहेत त्याच्या? टोटल 9 फॅमिली आहेत.
आणि ऑर्डर कॅलोब्रायलची किती आहे, एक फॅमिली. अशा प्रकारे टोटल याच्या किती 4 ऑर्डर आहेत आणि 7, 16, 17 आणि टोटल 17 फॅमिली ह्या हिपॅटिकॉप्सिडामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्यांनी. त्यानंतर सेकंड क्लास आहे अँथोसेरोटॉप्सिडा. ओके, ह्याला लिव्हरवर्ट्स म्हणतात कारण ह्याचा शिंगासारखा याच्यामध्ये स्पोरोफाईट दिसतं. आता याच्यामध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये एकच ऑर्डर आहे, ओनली वन अँथोसेरोटेल्स. एकच ऑर्डर आहे, लक्षात ठेवा अँथोसेरोटेल्स. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं सुद्धा जाईल तुम्हाला. इन क्लास अँथोसेरोप्सिटी कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश नंबर ऑफ द ऑर्डर, ओनली वन, अँड दिस कन्सिस्ट ऑफ 2 फॅमिलीज, अँथोसेरोटेसी आणि नोटोथॅलेसी. अँथोसेरोटेसी आणि नोटोथॅलेसी त्याच्यामधल्या किती आहेत, 2 ऑर्डर आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये येतो क्लास ब्रायोप्सिडा. आता क्लास ब्रायोप्सिडाचे 3 सब क्लासेस आहेत. ओके, स्पॅग्नोब्राया, अँड्रिओब्राया आणि युब्राया, हे त्याचे 3 सब क्लासेस आहेत. पहिला आहे तो स्पॅग्नोब्राया, अँड्रिओब्राया आणि युब्राया. आता ऑर्डर स्पॅग्नेलमध्ये बघितलं, याच्या ऑर्डर बघा किती आहेत प्रत्येकाच्या. स्पॅग्नोब्रायाची एक ऑर्डर आहे, ऑर्डर स्पॅग्नेल्स. त्याची फॅमिली आहे स्पॅग्नेसी आणि एक्झाम्पल इज अ स्पॅग्नम. ओके, स्पॅग्नोब्राया दिस कन्सिस्ट ऑफ ओनली वन ऑर्डर, दॅट इज अ स्पॅग्नेल फॅमिली स्पॅग्नेसी, एक्झाम्पल इज अ स्पॅग्नम. अँड्रिओब्राया कन्सिस्ट ऑफ अँड्रियल्स फॅमिली अँड्रिएसी, एक्झाम्पल अँड्रिया. ओके, त्याचं दिस अँड्रोब्राया कन्सिस्ट ऑफ ओनली वन ऑर्डर, अँड्रिबियल्स फॅमिली अँड्रिएसी आणि एक्झाम्पल इज अ अँड्रिया. देन युब्राया, लास्ट सब क्लासेस आहे ब्रायोप्सिडाचा युब्राया. ऑर्डर दिस कन्सिस्ट ऑफ 14 ऑर्डर बघा, आर्किडियल्स, फिजिडेंटल्स, पोटायल्स, जिरिमिनियल्स, फिनेरियल्स, डायक्रॅनियल्स, किओस्टिगेल्स, टेराफिडियल्स, युब्रियल्स, आयसोब्रियल्स, हुकेरियल्स, बॉक्सबॉम्बियल्स, पॉलिट्रायकियल्स आणि डाउसोनियल्स. ह्या काय त्याच्या डिफरंट ऑर्डर आहेत. ओके, 14 ऑर्डर आहेत. हे पण लक्षात ठेवा, युब्राया कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश नंबर ऑफ द ऑर्डर, 14 नंबर ऑफ द ऑर्डर. Then we see in the detail of the classification. Okay, क्लासिफिकेशन ऑफ द हिपॅटिकॉप्सिडा. पहिला जो त्याला लिव्हरवर्ट्स म्हणतात. मी म्हटलं होतं तुम्हाला हृदयासारखा आकार आहे म्हणून त्याला हिपॅटिकॉप्सिडा किंवा लिव्हरवर्ट्स हे त्याची नवीन नाव आहेत. फर्दर क्लासिफिकेशन ऑफ हिपॅटिकॉप्सिडा शोज 4 डिफरंट ऑर्डर. त्यामध्ये 4 ऑर्डर आहेत, आउट ऑफ विच 4 मधल्या, ओके, आउट ऑफ विच फर्स्ट 2 ऑर्डर आर ऑर्डर फॉर थॅलॉइड थॅलॉइड्स. थॅलॉइड म्हणजे काय, दोज आर प्रोस्टेट ऑन द बॉडी. थॅलॉइड्स, लिव्हरवर्ट्स अँड रिमेनिंग 2 ऑर्डर्स आर लिव्हर फॉलिएज लिव्हरवर्ट्स. फॉलिएज म्हणजे काय, पानासारखा आकार आहे, पानं आहेत त्यांना छोटी छोटी लिव्स टाइप्स. ओके, 2 ऑर्डर आहेत ते थॅलॉइड आणि लिव्हरवर्ट्स, हृदयाच्या आकाराच्या, आणि थॅलॉइड आहेत, अँड रिमेनिंग 2 आर द फॉलिएज लिव्हरवर्ट्स. देन सेकंड, द फर्स्ट ऑर्डर ऑफ स्पिरोकार्पेल्स. याची पहिली ऑर्डर आहे तो स्पिरोकार्पेल आहे, ज्यामध्ये इन्क्लूड मेनी द प्रिमेटिव्ह ब्रायोफाइट. These order Spirocarpels include many primitive bryophytes. Belongs to the two family. Spirocarpacea, example is Spirocarpus, and Rhylaceae, example is the Rhylia. जर आपण याच्यामध्ये बघितलं फर्स्ट ऑर्डर स्पिरोकार्पेल्समध्ये इन्क्लूड मेनी प्रिमेटिव्ह ब्रायोफाइट. प्रिमेटिव्ह म्हणजे सगळ्यात जुने ब्रायोफाइट हे ऑर्डर स्पिरोकार्पेल्समध्ये येतात आणि ते 2 फॅमिलीमध्ये डिवाइड झाले. एक म्हणजे स्पिरोकार्पेसी, त्याचं एक्झाम्पल आहे स्पिरोकार्पस. रायलिया, रायलेसी, त्याचं एक्झाम्पल आहे रायलिया. आता सेकंड ऑर्डर आहे त्याची मार्केन्शियस. दीज इन्क्लूड मेनी थॅलॉइड फॉर्म्स, बिलॉंग्स टू द 5 फॅमिली. मार्केन्शियल्स ऑर्डरमध्ये जे येणाऱ्या स्पेसीज आहेत, ओके, त्या कशा आहेत, त्याच्या मोस्ट ऑफ दी थॅलॉइड फॉर्म्स आहेत. ते डायरेक्ट जमिनीवरती ग्रोथ होतात, रॉकवरती ग्रोथ होतात, थॅलॉइड प्लांट बॉडी आहे त्यांची. आणि दिस हॅव्हिंग 5 फॅमिली, नेमली रिक्सिएसी, एक्झाम्पल इज अ रिक्सिया. मार्केन्शिएसी, एक्झाम्पल इज अ मार्केन्शिया. देन क्रॉसिनिएसी, एक्झाम्पल इज अ क्रॉसिनिया. त्यानंतर ट्रायगोनेसी, एक्झाम्पल इज अ ट्रायगोनिया. आणि मोनोक्लिएसी इज अ मोनोक्लिया, एक्झाम्पल. हे झाले ऑर्डर मार्केन्शियल्स. देन थर्ड ऑर्डर इज अ जंगरमिनियल्स. थर्ड ऑर्डर कोणत्या याची, जंगरमिनियल्स. इन्क्लूड थॅलोज अँड लिपी लिव्हरवर्ट्स. याच्यामध्ये प्लांट बॉडी ही थॅलोज टाईप आणि लिपी लिव्हरवर्ट्स आहे.
ओके. लिप लाईक आकार, इथं हार्ट शेप लिप लाईक आकार असतो. अँड इट डिवायडेड इंटू 2 सब ऑर्डर. याच्यामध्ये 2 सब ऑर्डर आहेत. पहिल्या ती मिट जिंगरनी, ओके, सिरीज अँक्रोजेनी, जिंगर मिनी सिरीज ॲक्रोगायनी. ओके. देर आर 9 फॅमिली ऑफ Anacrogynous, Jungle Minions, that is Pelia, Phosphombrya, Rixidia, and 70th family of the Acrogynous Jungle Minions, that is Plagochilia, Porella, Frunalia, and fourth order Calobrile include Lippy liverworts belongs to the family Calobri. The example are Calobrium haplotrichum. Then next class is the class Anthoceratopsida म्हटलं किंवा हॉर्नवर. क्लासिफिकेशन ऑफ क्लास Anthroceratopsida इज रिलेटिव्हली सिम्पल अँड इज विथ ओनली वन ऑर्डर. तिथे एकच ऑर्डर आहे. ते ऑर्डरचं नाव आहे अँथोसिरोटेल्स. कोणती ऑर्डर आहे? अँथोसिरोटेल्स, विच इन्क्लूड 2 फॅमिली अँथोसिरोटेसी, अँथोसेरस म्हणतात, अँड नोटोथॅलेसी. त्याचे 2 फॅमिली. अँथोसिरोटेल्स कन्सिस्ट ऑफ 2 फॅमिली, okay, which include 2 family Anthocerataceae, Anthocerus, and Notothelaceae. In both families, gametophyte is a thallus and sporophyte show unlimited growth. Sporophyte कितीही वरती ग्रोथ होतो, त्यामुळे त्याच्या म्हणून असं वरती जातो म्हणजे त्याला काय आपण हॉर्न ओट्स म्हणतो. ओके. अँथोसेरेटल्स कन्सिस्ट ऑफ 2 ऑर्डर. कोणत्या का 2 क्लासेस, 2 फॅमिली आहेत त्याच्या, अँथोसेरेटेसी आणि नोटोथॅलेसी. ओके. Then classification of the Massai Bryopsida. The class Bryopsida is further divided into 3 subclasses. त्याचे 3 सबक्लासेस आहेत, बघितले आपण. पहिला आहे तो स्पॅग्नोब्राया, अँड्रिओब्राया आणि युब्राया. ह्याचे 3 क्लासेस, स्पॅग्नोब्राया, अँड्रिओब्राया आणि युब्राया. स्पॅग्नोब्राया इट हॅज ओनली 1 ऑर्डर, स्पॅग्नल. त्याची स्पॅग्नोब्रायाची एकच ऑर्डर आहे, स्पॅग्नल, अँड ओनली 1 फॅमिली स्पॅग्नेसी. एक्झाम्पल इज अ स्पॅग्नल. Second is the Andriobrya. It is also show single order Andrials. Okay, Andriobrya मध्ये एकच ऑर्डर आहे. Andrials show only 1 family Andriaceae. Example is the Andria and Neuroloma. And second is the Ubria. This Ubria bryidae पण म्हणतात. It include all true masses belongs to the 80 different family of 4 different order. The subclass include about 675 जेनेरा ऑफ मास आहेत. फ्युनेरिया, पॉलिट्रायकम्स आणि पोगोनॅटम ETC. ओके. तर हे होल अबाउट क्लासिफिकेशन होतं. ह्यातल्या MCQसाठी जे काय महत्त्वाचं आहे ते आपण नंतरच्या लेक्चरला पाहूया. ओके. उद्या देखील आपलं गुरुवार शुक्रवार या दिवशी सुद्धा 2:06 ते 2:54 या दरम्यान आपलं लेक्चर होणार आहे. सर्वांना लक्षात ठेवा. ओके.